ज्ञानदेव तुकाराम विचारसागर प्रथम तरंग पान नंबर 17 प्रयोजन या लक्षणेचं चिंतन आपलं सुरू आहे। अनुबंध चतुष्टयाचा विचार करत असताना त्यामध्ये अधिकारी वर्णन आपण पाहिलेलं आहे, संबंध वर्णन पाहिलेलं आहे, विषय वर्णन पाहिलेलं आहे। आता प्रयोजन म्हणजे फल वर्णन आपलं सुरू आहे। यामध्ये मोक्षप्राप्ती हे मुख्य फल सांगितलं। फल सांगत असताना त्यामध्ये दोन प्रकार केले, एक परमप्रयोजन आणि दुसरं अवांतर प्रयोजन। अवांतर या शब्दाचा व्यावहारिक अर्थ वेगळा आणि अवांतर या शब्दाचा पारमार्थिक अर्थ वेगळा। अवांतर म्हणजे व्यवहारामध्ये वाया। एखाद्या व्यक्तीला आपण म्हणतो तुम्ही अवांतर बोलू नका, मुख्य बोला, बाकीचं काही बोलण्याची इथं आत्ता आवश्यकता नाही आणि तुम्ही अवांतर बोलू नका म्हणजेच मुख्य बोला। तसं प्रयोजनात फलात पण दोन प्रकार केले, एक परमप्रयोजन आणि दुसरं अवांतर प्रयोजन। यामध्ये आता माझा तुम्हाला प्रश्न असेल, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। हरिमुखानं म्हटल्यानंतर पुण्याची प्राप्ती होते, हे परमप्रयोजन आहे का अवांतर प्रयोजन आहे? हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, हे अवांतर प्रयोजन आहे का मुख्य प्रयोजन आहे? तर ग्रंथाच्या दृष्टीनं, नामाच्या दृष्टीनं जरी विचार केला तरी ते अवांतर प्रयोजन आहे। कारण नामाने त्याच अभंगात सांगितले, तेनी मुक्तीचारी साधी आल्या, हे परमप्रयोजन ग्रंथाच्या भूमिकेतून आपल्याला स्वीकारता येतं। चार मुक्ती प्राप्त होणं हे परमप्रयोजन आहे आणि पुण्याची प्राप्ती होणं अवांतर प्रयोजन आहे। आणखीन पुढं याच्या एक मुद्दा आपल्या समोर मांडतो, ते म्हणजे हरि उच्चारणी अनंत पापरासे जातील लयासे क्षणमात्रे। 11वा अभंग हरिपाठाचा ज्ञानोबरायांनी सांगितलं की अनंत जन्माच्या पापाची निवृत्ती होते आणि तिसऱ्या अभंगात शेवट चरणात पुण्याची प्राप्ती सांगितली आहे। ज्ञानदेवाध्यानी रामकृष्णमनी अनंत जन्मोनी पुण्य होय। आता मला तुम्ही उत्तर द्यायचं आहे की पुण्याची प्राप्ती आणि पापाची निवृत्ती या विचारामध्ये पुण्याची प्राप्ती परमप्रयोजन आहे का पापाची निवृत्ती परमप्रयोजन आहे? पापाची निवृत्ती हे परमप्रयोजन आहे। हां, अजून पुण्याची प्राप्ती हे परमप्रयोजन आहे, कारण पापाच्या निवृत्तीला पुण्य लागतं हे जरी सत्य असलं तरी पाप गेल्यानंतर जे राहतं ते पुण्य राहतं। पाप जातं आणि पाप गेल्यानंतर राहतं ते पुण्य। पाप पुण्यामध्ये जर आपण त्या दोघांचा विचार करायला लागलो तर त्यामध्ये पाप जाणं आणि पुण्य येणं, यामध्ये पुण्य हे परम आहे आणि पाप हे अवांतर आहे। पाप जाणं हे अवांतर आहे। आता इथं आपल्या समोर काय सांगितलंय? परमप्रयोजन मोक्षप्राप्ती आहे आणि अवांतर प्रयोजन ज्ञानप्राप्ती आहे। ब्रह्मज्ञानप्राप्ती हे अध्यात्मामध्ये मुख्य सांगितलेलं आहे। ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होणं हे अध्यात्मामध्ये काय सांगितलंय? मुख्य सांगितलंय। पण विचारसागर ग्रंथामध्ये आपल्या समोर चिंतन यायला लागलेलं आहे की परमप्रयोजन मोक्ष है, ज्ञान नहीं। ज्ञान हे परमप्रयोजन नाही। ज्ञान परमप्रयोजन का नाही? ज्ञानप्राप्ती नंतर आणखीन आहे। ज्ञान प्राप्त झालं म्हणजे सगळं प्राप्त झालं नाही।
ज्ञान प्राप्त झाल्यानंतर प्राप्त करण्यासाठी आमच्याकडं आणखीन आहे, त्याला मोक्ष म्हटलं. काय आहे आपल्याकडं? मोक्ष प्राप्त करणं. मग हे अध्यात्माच्या भूमिकेतून मोक्षप्राप्ती, ज्ञानप्राप्ती, मग या दृष्टीनं अंतरंग साधनाची प्राप्ती, मग बहिरंग साधनाची प्राप्ती. आता हे एक 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 परस्पराच्या दृष्टीनं यात अवांतर कोण आणि मुख्य कोण, म्हणजे परमप्रयोजन कुठलं आणि अवांतर कुठलं हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. जी व्यक्ती परमार्थाकडं कसलीच नाही, संसारी आहे, संसाराशिवाय दुसरं काही केलं नाही, त्यांच्यासाठी बहिरंग साधन हे परमप्रयोजन आहे आणि संसार हे अवांतर प्रयोजन आहे. पण जो बहिरंग करतोय त्यांच्यासाठी अंतरंग साधन हे परमप्रयोजन आहे आणि बहिरंग हे अवांतर प्रयोजन आहे. अंतरंगामध्ये विवेकादी हे श्रवणाच्या भूमिकेतून अवांतर आहे आणि श्रवण वगैरे हे परमप्रयोजन आहे. श्रवण मनन या दृष्टीनं ज्ञानप्राप्ती हे परमप्रयोजन आहे आणि श्रवण मनन हे अवांतर आहे. मोक्षाच्या दृष्टीनं मोक्षप्राप्ती हे परमप्रयोजन आहे आणि ज्ञानप्राप्ती हे अवांतर प्रयोजन आहे. इथं अध्यात्माच्या भूमिकेतून आलो. आता वारकरी परंपरा जर विचारात घ्यायची झाली तर भक्तीची प्राप्ती हे परमप्रयोजन आहे आणि मोक्षप्राप्ती हे अवांतर प्रयोजन आहे. वारकरी संप्रदायामध्ये नलगे मुक्ती असं का म्हटलं? परमप्रयोजन नाही म्हणून म्हटलं. मोक्षपद तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. मोक्ष हे पद आमच्यासाठी तुच्छ आहे. का तुच्छ आहे? अवांतर आहे. अध्यात्म सांगतं ते परमप्रयोजन आहे. अध्यात्म काय सांगतं? परमप्रयोजन आहे. आता काही जणांच्या विचाराकडे बघितलं आपण तर त्यांच्या दृष्टीनं धनप्राप्ती हे परमप्रयोजन आहे. मग धनप्राप्तीसाठी ही मंडळी 8 तास नाही 10 तास 12 तास द्यायला तयार आहे. 12-12 तासाची ड्युटी करायची. कशासाठी? धनप्राप्ती. धनप्राप्ती हे परमप्रयोजन आहे आणि त्यांच्या दृष्टीनं संसार हे अवांतर ठरला. खरं तर संसारासाठी धन आहे का धनासाठी संसार आहे असा जर विचार केला तर इथं संसार हे परमप्रयोजन आहे आणि धनप्राप्ती अवांतर आहे संसाराच्या दृष्टीनं. पण त्या संसारात गुंतलेला मनुष्य कशाच्या मागं लागतो? धनाच्या मागं लागतो. धनाच्या दृष्टीनं तो त्याचा विचार करायला लागतो. धन या भूमिकेतून त्याचं सगळं पुढचं चालू होतं. धनप्राप्ती धनप्राप्ती. मग या धनप्राप्तीसाठी तो बहुतांश गोष्टी सोडायला तयार होतो कारण त्याच्या दृष्टीनं परमप्रयोजन म्हणजे धन आहे. खरं तर विचार करायला लागलो आपण तर संसाराला धन लागतंच आणि म्हणून प्रवचनात वगैरे ऐकतो आपण. संसारासाठी वित्त, परमार्थासाठी चित्त आणि शरीरामध्ये पित्त असावं लागतं. फक्त ते खवळू नये. शरीरात काय असावं लागतं? पित्त असावं लागतं. परमार्थात चित्त असावं लागतं आणि संसारात वित्त असावं लागतं म्हणजे धन असावं लागतं. धनप्राप्ती हे परमप्रयोजन आहे. परमप्रयोजनाचा विचार हा साध्याच्या दृष्टीनं जरी आपल्या समोर असला तरी अधिकारानुसार साध्य ठरतं आणि साध्यानुसार परमप्रयोजनाची व्याख्या येते. जो साधक आहे साधकाच्या दृष्टीनं परमप्रयोजन मोक्षप्राप्ती आहे. साधकाच्या दृष्टीनं काय आहे? मोक्षप्राप्ती आहे. मग आता मोक्षप्राप्ती हे त्याच्या दृष्टीनं परमप्रयोजन आहे. पण हेच जर आपण वारकरी अधिकारात बघितलं तर भक्तिप्रेमाची प्राप्ती हे परमप्रयोजन आहे.
मोक्षप्राप्ती हे अवांतर प्रयोजन आहे त्याच्या दृष्टीनं. आता याच्या पुढे आहे आणखीन एक विचार. काही वारकरी, काही भक्त हे अवांतर प्रयोजन मोक्ष इथं नाहीतच. कारण मोक्षप्राप्तीनंतर यांनी अनेक जन्म घेतलेत. घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. मी पुन्हा पुन्हा जन्म घेईन. पुन्हा पुन्हा जन्म घेणारा जीवासारखा जन्म घेत नाही आणि त्यानं त्या जन्मात मोक्ष प्राप्त केलं नाही, म्हणून त्याच्या दृष्टीनं मोक्ष हे अवांतर सुद्धा ठरत. आता त्या भूमिकेत अवांतर सुद्धा नाही. एखादा वारकरी आहे, एखादा भक्त आहे, त्यानं त्या जन्मात जर मोक्ष प्राप्त केला तर मोक्षप्राप्ती हे त्या जन्मात त्याच्यासाठी अवांतर झालं. त्यानं भक्ती प्राप्त केली हे त्याचं परमप्रयोजन झालं. पण देह पडला, संपला, भगवत कृपेनं त्याला जन्म मिळाला. त्याला काय मिळाला? जन्म मिळाला. आता त्याला अवांतर प्रयोजन मोक्ष असेल का? त्यानं मागच्या जन्मात मिळवलाय मोक्ष. आता या जन्मात त्याला अवांतर या भूमिकेकडे यायचंच नाही. त्याचं फक्त तिथं एकच प्रयोजन आहे. काय आहे? भक्तिप्रेमाचा आनंद घेणं. मग त्या भक्तिप्रेमामध्ये वेगवेगळे प्रकार मांडले गेले. त्या भक्तिप्रेमामध्ये वेगवेगळे प्रकार मांडले गेले आणि त्या प्रकाराच्या भूमिकेतून आता तिथं परमप्रयोजन बदललं. हा जन्माला आलेला आहे. जन्माला आल्यानंतर त्याचं परमप्रयोजन काय आहे? भक्तिप्रेम आहे. याला आहे, मागच्या जन्मी प्राप्त केले. नवे आत्ता जन्म मिळाला तो भगवत कृपेनं, भगवत कृपेतूनच भक्ती प्रेमाची प्राप्ती आहे, ती त्याला आहे. परंतु आता ते भक्तिप्रेम त्याला पुन्हा पुन्हा घ्यायचं आहे. पण देव जर समोर असेल तर देवाच्या संगतीमध्ये हे प्रेम घेणं हे त्याच्यासाठी परमप्रयोजन आहे. आता त्याचा परमप्रेमाचा विषय बदलला. आता परमप्रेम त्याला हवंय. त्याला काय आहे? परमप्रेम मिळवायचं आहे. पण हा फक्त गोकुळात जन्मला, हा फक्त पंढरपुरात जन्मला. गोकुळामध्ये जन्म मिळणं हे त्याचं परमप्रयोजन होतं. पण आता गोकुळात जन्मणं, पंढरपुरात जन्मणं हे त्याचं अवांतर प्रयोजन झालं आणि भक्तिप्रेम हे त्याचं काय झालं? मुख्य प्रयोजन. आता त्यात आणखीन एक पायरी मी आपल्या समोर जास्त मांडायला लागलो की भक्तिप्रेम प्राप्त होणं हे आता याच्यासाठी अवांतर प्रयोजन आहे. देव जो अवताराला आला त्या देवाबरोबर हे भक्तिप्रेम घेणं त्याचं आता मुख्य प्रयोजन झालं. आता त्याचं काय झालं? हे मुख्य प्रयोजन झालं. आता यातला आणखीन एक बारकावा. देवाच्या संगतीत घेणं हे परमप्रयोजन आहे. पण एकट्याने घेणं का अनेक भक्तांच्या माध्यमातून देवाबरोबर घेणं, परमप्रयोजनाचा विषय बदलला. एक भक्त देवाबरोबर संवाद साधत, देवाबरोबर बसून भक्ती करत भक्तिप्रेम घेतो. पण अनेक भक्त एकत्रित येऊन देवाच्या संगतीमध्ये ही मंडळी, हे भक्त आता भक्तिप्रेमाचा आनंद घ्यायला लागले. यांच्या भक्तिप्रेमाच्या माध्यमातून परमप्रयोजन बदललं. आता याचं उदाहरण, गोवर्धन पर्वताखाली ही मंडळी किती दिवस होती? आपण ऐकतो 7 दिवस होते. 7 दिवस एक भक्त फक्त कृष्ण परमात्म्याबरोबर राहून त्यानं भक्तिप्रेम घेतलेलं आहे गोवर्धनाखाली. का अनेक भक्त मिळून देवाच्या संगतीमध्ये 7 दिवस भक्तिप्रेम घेतलं? अनेक भक्तांनी घेतलंय आणि म्हणून हे परमप्रयोजन ठरलं. आता एका भक्ताला देव नसताना भक्ती करून भक्तिप्रेम मिळवणं हा एक मुद्दा मांडला मी. दुसरा मुद्दा, देवाला प्रत्यक्षात समोर उभं करून भक्तिप्रेमाचा आनंद घेतला
सामूहिक भक्तांच्या माध्यमातून देवाबरोबर राहून भक्तिप्रेमाचा आनंद घेतला. आता तुम्ही म्हणाल यात काय फरक आहे? प्रत्येकामध्ये सूक्ष्मतेनं आपल्याला फरक पाहता येतो. आता तिथं गोवर्धन पर्वताखाली राधेसारख्या भक्ताच्या संगतीतला आनंद, मग फक्त राधेबरोबर आनंद घेतला आहे का कृष्ण परमात्म्याबरोबर सुद्धा? म्हणून हा विलक्षण आहे. हा आनंद काय आहे? विलक्षण आहे. याला कारण काय? राधा सुद्धा आहे, कृष्ण परमात्मा सुद्धा आहे, म्हणून हा विलक्षण आहे. परमप्रयोजन बदललं. चला जाऊ द्या, याच्यावरच पाठ संपायला नको, म्हणून आपण आता थोडं पुढं जाऊया. परमप्रयोजन हा माझा मुद्दा चालू आहे. कारण इथं विचारसागर ग्रंथामध्ये परमप्रयोजन मोक्ष सांगितलं आणि अवांतर प्रयोजन ज्ञान आहे. ज्ञान हे काय आहे? अवांतर प्रयोजन आहे. आपण पंढरपूरला गेलो. पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंग परमात्म्याचं दर्शन हे परमप्रयोजन आहे का रुक्मिणी मातेचं दर्शन हे परमप्रयोजन आहे? पंढरपूरमध्ये पांडुरंग परमात्म्याचं दर्शन हे परमप्रयोजन आहे का रुक्मिणी मातेचं? तर काही जण म्हणतील दोन्ही आहे, पण असं नाही. पंढरपूरमध्ये आलेला आहे तो पांडुरंग परमात्मा आला आहे, उपाधी नाही. उपाधी पाठीमागे आहे, उपाधी शोधायला आलता, पण संतांनी उपाधी जवळ जाऊच दिलं नाही. भक्त पुंडलिकाने काय केलं? विटेवर उभं केलं. म्हणजे रुक्मिणी मातेजवळ गेले का? गेले नाहीत. म्हणजे रुक्मिणी माता तिथं आहे का? नाही. मग मंदिर कसं आहे? आता याचा चरित्राचा भाग वेगळा आहे, पण पंढरपूरमध्ये आहे तो परब्रह्म परमात्मा आहे. आणि म्हणून पंढरपुरातलं मुख्य प्रयोजन काय? पांडुरंग परमात्म्याचं दर्शन. आणि रुक्मिणी मातेचं दर्शन हे काय आहे? अवांतर प्रयोजन आहे, अवांतर आहे. चला ठीक आहे. मला काय चिंतन सांगायचं आहे की प्रत्येक ग्रंथात असं असतं, हरिपाठाचं परमप्रयोजन काय आणि हरिपाठाचं अवांतर प्रयोजन काय, ज्ञानेश्वरीचं परमप्रयोजन काय आणि ज्ञानेश्वरीचं अवांतर प्रयोजन काय, श्रीमद भगवद्गीतेचं परमप्रयोजन काय आणि श्रीमद भगवद्गीतेचं अवांतर प्रयोजन काय. जसं श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा असं काय असतं? बॅनरवर पत्रिकेत लिहिलेलं असतं. मग श्रीमद भागवत कथा ही भक्तिरूप आहे का ज्ञानरूप आहे? ज्ञानयज्ञ सोहळा म्हटलंय. मग इथं ज्ञान आहे का भक्ती आहे? दोन्ही आहे. चला ठीक आहे. मग या दोन्हीमध्ये आता परमप्रयोजन काय, अवांतर प्रयोजन काय? परमप्रयोजन भक्ती आहे आणि अवांतर प्रयोजन ज्ञान आहे. अवांतर प्रयोजनातून सांगितलं जातं की श्रीमद भागवत कथा श्रवण केल्याने मुक्ती मिळते. अवांतर प्रयोजन आहे. आपल्याला अवांतर प्रयोजन लक्षात आलं पाहिजे. पाठ सांगत असताना विचारसागर ऐकायला लागलो आणि जाता जाता एखादा दृष्टांत सांगितला, व्यवहार सांगितला, हे काय आहे? अवांतर आहे. पण सिद्धांतन प्रक्रिया सांगितली तर हे परमप्रयोजन आहे. विचारसागरमध्ये परमप्रयोजन, प्रक्रिया, सिद्धांत, या सिद्धांताच्या माध्यमातून पुढे गेल्यानंतर ज्ञान हे परमप्रयोजन आणि यातून पुढे गेल्यानंतर मोक्ष हे परमप्रयोजन आहे, ज्ञान हे अवांतर प्रयोजन आहे. या ते परम प्रयोजन मोक्ष है और ज्ञान नहीं है. सुख की प्राप्ति और दुख की निवृत्ति का साधन तो ज्ञान है. आता इथं काय सांगायला लागले? मोक्ष म्हणजे नेमकं काय? सुखाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती. मग या प्राप्तीला, या स्थितीला ज्ञानच आहे ना साधन. मग तुम्ही ज्ञान परमप्रयोजन म्हणा ना, परंतु सुख की प्राप्ती वा दुःख की निवृत्ती रूप ज्ञान नाही. ज्ञान हे ते रूप नाही, त्याच्याने मिळतं.
ज्ञानाने मोक्ष मिळतो. आता यात ज्ञान मोक्षरूप आहे का ज्ञान मोक्ष ज्ञानरूप आहे का मोक्ष ज्ञानाने मिळतो? पुन्हा प्रश्न मांडतो. मोक्ष ज्ञानरूप आहे का मोक्ष ज्ञानाने मिळतो? मोक्ष ज्ञानाने मिळतो हे अध्यात्माच्या भूमिकेतून साधन रूपानं सांगितलं जातं. पण भगवंताच्या विशेषणामध्ये तो ज्ञान स्वरूप आहे असं एक लक्षण आहे. तो काय आहे? जसा तो सद्रूप आहे, चिद्रूप आहे, तसा तो ज्ञानरूप आहे. कुठं आलंय? सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जेथे. ज्ञानोबरायांचा अभंग आहे. सत्य ज्ञान अनंत ज्ञानरूप आहे. आता हे ज्ञान साधनवाचक नाही. या अभंगातल्या पहिल्या चरणामध्ये ज्ञान शब्द आहे हा साधनवाचक नाही, हा स्वरूपवाचक आहे. आणि त्यामुळे मी तुम्हाला तिथं तुमचा पुन्हा गोंधळ होऊ नये म्हणून या ज्ञानाच्या भूमिकेतून थोडा विचार मांडला की ज्ञान हे साधन आहे. 99% ज्ञान साधन म्हणून स्वीकारलं जातं ना, अध्यात्माच्या भूमिकेतून याचा विचार केला जातो. पण जिथं जिथं स्वरूपाच्या दृष्टीनं ज्ञान मांडलंय ते साधन नाही. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. ब्रह्म कसं आहे? ज्ञानरूप आहे. मग ज्ञानरूप ब्रह्माचं आता हे ज्ञान स्वरूप आहे का साधन आहे? सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म हे स्वरूप आहे, साधन नव्हे. मग आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे की स्वरूप काय आहे आणि साधन काय आहे. ज्या वस्तूद्वारा परमप्रयोजन की प्राप्ती होवे सो अवांतर प्रयोजन काही. आता अवांतर प्रयोजनाची व्याख्या केली, तुम्ही याला कंस केला तरी चालेल. ज्या वस्तूद्वारा, ज्या वस्तूने परमप्रयोजनाची प्राप्ती होते, परमप्रयोजनाची प्राप्ती होते ज्या वस्तूने, सो वस्तू अवांतर प्रयोजन कहिये, त्याला अवांतर म्हणा. ऐसा ज्ञान है. असं कोणतं आहे? कोण आहे? ज्ञान आहे. ज्ञानाने मोक्ष ग्रंथ करिके ज्ञानद्वारा मुक्तिरूप परम प्रयोजन की प्राप्ती होवे है, याते ज्ञान अवांतर प्रयोजन है. म्हणून ज्ञान काय आहे? अवांतर प्रयोजन आहे. अशा पद्धतीनं अवांतर आणि मुख्य प्रयोजनाचा विचार मांडला. 27 नंबर पॅरेग्राफ. ग्रंथ के प्रयोजन में शंका और ताका समाधान. आता ग्रंथाच्या प्रयोजनामध्ये शंका आणि त्या शंकेचं समाधान मांडलं जातं. पूर्व कहा था. आता पूर्वी, पूर्व म्हणजे अगोदर सांगितलं होतं. अनर्थ की निवृत्ती और परमानंद की प्राप्ति ग्रंथ का प्रयोजन है. अनर्थ की म्हणजे अनर्थाची, अनिष्ठाची निवृत्ती आणि इष्टाची प्राप्ती म्हणजे परमानंद की प्राप्ती ग्रंथ का प्रयोजन है असं तुम्ही पाठीमागं सांगितलंय. सो बने नाही. आता ती होणार नाही तुमच्या या चिंतनामुळे. आता तुम्ही म्हणाल का बरं होणार नाही? काहे ते सर्व वेद, जीवकू सगळेच वेद. आता सर्व वेदवर 55 नंबर टिप्पणी आहे. प्रज्ञानम आनंदम ब्रह्म. प्रज्ञान आनंद ब्रह्म कहिए प्रज्ञान. जो जीव सो आनंद रूप ब्रह्म है. आता इथं प्रज्ञान हे जीववाचक पद आले. प्रज्ञान प्रज्ञान हे आनंद रूप है. प्रज्ञानम ब्रह्म. इस रीति से, या पद्धतीनं इससे आदि लेके चारी वेदन के वाक्य जीव को स्वभाव से सिद्ध आनंद रूप कहे है. जीवाच्या स्वभावानं त्याला आनंद रूप असंच सांगितलेलं आहे. सर्व वेद जीव को परमानंद स्वरूप वर्णन करे है. सगळेच वेद जीवाला काय सांगतात? आनंद रूप आहे म्हणतात. और तुम अंगीकार भी करे हो
आता तुम्ही सुद्धा ते अंगीकार केलेले आहे. जो वस्तू अप्राप्त होवे ताकी प्राप्ती संभवे. जी वस्तू अप्राप्त आहे तीच प्राप्त होत असते. आता गाडी घेतली, का घेतली? नव्हती म्हणून घेतली, अप्राप्त होती म्हणून घेतली. चष्मा घेतला, का चष्मा घेतला? नव्हता म्हणून घेतला. चप्पल घेतली, नव्हती म्हणून घेतली. अप्राप्त वस्तू असेल, अप्राप्त असेल तर त्याची प्राप्ती संभवते. सदा प्राप्त वस्तू की प्राप्ती सर्वथा बने नाही. आता तुम्ही म्हणाल असं कसं काय? शंका ही आपण हेडिंगच बघितलंय, शंका और समाधान आहे का हेडिंग? शंका और ही शंका आहे. सदा प्राप्त वस्तू की प्राप्ति सर्वथा बने नहीं आते. सदा परमानंद स्वरूप आत्मा को परमानंद की प्राप्ति कहना सर्व प्रकार करके असंभव है. हे असंभव है. ऐशी कोऊ शंका करे है, अशी कोणी तरी शंका करतं. आता तुम्ही म्हणाल असं कोण शंका करेल का? ही शंका सुद्धा खूप चांगली आहे. याच्यापेक्षा वेगळ्या शंका येतात आपल्याला. बरं आहे, आपली जमेची बाजू एवढीच आहे की विचारसागरातल्या शंका येतात, हे बरं आहे आपल्यासाठी. चला 29 नंबर. ता शंका आकू. आता ह्या शंकेला सुनिके, ही शंका ऐकून ग्रंथ के प्रयोजन में विश्वास दूरी नहीं करना. आता ग्रंथकर्त्यानं पहिल्यांदा काय सांगितलंय? तुम्ही ही शंका ऐकून या ग्रंथाचं जे आम्ही प्रयोजन सांगितलंय ते डोक्यातनं बाजूला काढू नका. ते दूरी करे नाही, दूर करू नका. किंतु परंतु आत्मविद्या के उपदेश करने वाला जो गुरु है. आता आत्मविद्या म्हणजे आत्मज्ञान. या आत्मज्ञानाचा उपदेश करणारे कोण आहेत? गुरु आहेत. तिनकी कृपा ते, त्यांच्या कृपेनं शंकारूपी कुतर्क सो दृष्टांत से दूरी करी देना. आता ती शंका कशी घालवायची? दृष्टांताने घालवायची. आता तुम्ही म्हणाल की इथं बोलत असताना शंकारूपी कुतर्क म्हटलंय. मग आता शंका आहे का कुतर्क आहे? ही वर मांडलेली शंका आहे का कुतर्क आहे? जिज्ञासेनं सकारात्मक विचारातून जे मांडलं जातं त्याला शंका म्हणायचं, आणि नकारात्मक मांडलं तर कुतर्क आहे. शंकेला दृष्टांत द्यायची गरज नाही, विचाराने शंका नाहीशी होते. पण कुतर्क घालवायचा असेल तर दृष्टांतच द्यावा लागतो. काही काही मंडळींचा संशय घालवायचा असेल तर त्यांना हा सूर्यन हा जयद्रथ हेच मांडावं लागतं. बोलण्यावर ताबडतोब विश्वास बसत नाही. म्हणून सो दृष्टांत से दूरी करी देना, म्हणून दृष्टांतानं ते घालवा. सो दृष्टांत कही आहे, म्हणून आम्ही एक दृष्टांत द्यायला लागलोय. आता दृष्टांत शब्दावर 56 नंबर टिप्पणी आहे. वादी स्वल्पविराम प्रतिवादी. वादी आणि प्रतिवादी हे कुठं कोर्टात असतं बघा. वादी आणि दत्तात्रय महाराजाला दररोज ऐकायला मिळते. वादी कुणाला म्हणावं, प्रतिवादी कुणाला म्हणावं. दोनों संमत जो अर्थ. आता वादी आणि प्रतिवादी दोघांना जो अर्थ मान्य आहे सो दृष्टांत आहे. नाहीतर वादीला मान्य आहे प्रतिवादीला मान्य नाही, विषय सुटत नाही. प्रतिवादीला मान्य आहे वादीला मान्य नाही, विषय सुटत नाही. सोयी उदाहरण आहे, यालाच उदाहरण सुद्धा म्हणतात. दृष्टांत उदाहरण म्हणून काही काही विषयामध्ये एकाचं समाधान होतं, दुसऱ्याचं समाधान होत नाही. कारण त्यांना पटवून दिलेल्या विचाराचा प्रभाव झाला नाही, परिणाम झाला नाही. मग त्यांना पटवून देण्यासाठी उदाहरण द्यावं लागतं. मग ही उदाहरणं पुस्तकातली चालत नाही, कृतीतली उदाहरणं द्यावी लागतात. त्यावेळेला त्या शंकेचं निरसन होतं, समाधान होतं. दृष्टांत करी. आता या दृष्टांताने सिद्ध अर्थ को दृष्टांत कहते हैं. आम्ही दृष्टांत दिला, त्यातून काय प्राप्त झालं? दृष्टांत. दृष्टांत ताही को सिद्धांत भी कहते हैं.
आता द्राष्टांतालाच सिद्धांत म्हणतात. द्राष्टांताला काय म्हणायचं? सिद्धांत. मग सिद्धांत पटवून देण्यासाठी दिला जातो तो दृष्टांत. दृष्टांत पटवून देण्यासाठी दिलं जातं ते उदाहरण. उदाहरण पटवून देण्यासाठी जे मांडली जाते ते युक्ती. युक्ती पटवून देण्यासाठी ज्याचा उपयोग केला जातो ते चरित्र. असा आपल्याला याचा विचार पाहता येतो. आता इथं दृष्टांत सांगायला लागलेत वरच्या शंकेच्या अनुषंगानं. ते चिंतन आपण उद्याच्या पाठाला करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम.